Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Double Slider Crank Chain Mechanism. Scotch Yoke Mechanism. By Professor Nikhil Mahali. आता बघा मुलांनो, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ मशीन. यामध्ये युनिट नंबर 1 चालू आहे, फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. यामध्ये इन्व्हर्जनचे टाइप्स पाहत होतो. त्यामध्ये टाइप सी चं इन्व्हर्जन होतं, इन्व्हर्जन ऑफ डबल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम. डबल स्लाइडर म्हणजे याच्यामध्ये एक क्रँक आहे जो रोटेट होतोय आणि दोन स्लाइडर जे स्लाइड होतात ते. याचे त्यांनी 3 टाइप केलेले बाळांनो. या मेकॅनिझम मध्ये टोटल 4 लिंक आहेत, 2 टर्निंग पेअर आणि 2 स्लाइडिंग पेअर. ओके, आता या टोटल इन्व्हर्जनचे 3 प्रकार पडतात. स्कॉच योक मेकॅनिझम जो 10 ते 12 वेळा एक्झामला आलेला आहे, तो खूप महत्वाचा आहे. इलिप्टिकल ट्रॅमल हा 3 ते 4 वेळा एक्झामला आलेला आहे आणि ओल्ड हॅम्स कपलिंग पण 10 ते 15 वेळा एक्झामला आलेला आहे. तर आपण पाहतोय स्कॉच योक मेकॅनिझम. स्कॉच योक मेकॅनिझम जेव्हा आपण पाहतो, हा स्कॉच योक मेकॅनिझम आहे आणि हे त्याचं काय आहे, एक फिगर आहे, 2D फिगर आहे थोडक्यात. यामध्ये तुम्ही पाहू शकता की ही जी लिंक आहे बाळांनो, ही लिंक फिक्स आहे. या लिंक मध्ये तुम्ही पाहू शकता की हा एक पिस्टन रॉड आहे. या पिस्टन रॉडच्या लिंकला मी म्हटलो लिंक नंबर 4. त्यानंतर या लिंक 4च्या आतमध्ये तुम्हाला दिसतो इथं एक स्लाइडर आहे. या स्लाइडरला मी म्हटलो लिंक नंबर 3. ओके, आणि इथं एक फिक्स लिंक आहे आणि त्या फिक्स लिंकला काय जोडलाय मी, क्रँक. तो क्रँक रोटेट होतोय. मग ज्यावेळी हा क्रँक असा रोटेट होतो तेव्हा हा स्लाइडर असा या लिंक नंबर 4 मध्ये पुढे मागे होतो. मग ज्यावेळी हा वर खाली होईल तेव्हा ही जी लिंक नंबर 4 आहे ही पण पुढे स्लाइड होईल. म्हणजे स्लाइडिंग पेअर किती झाल्या, 2. बघा, हा एक स्लाइडर वर खाली स्लाइड होतो आणि ही लिंक नंबर 4 पण पुढे मागे स्लाइड होती. म्हणजे 2 स्लाइडर आहे आणि एक क्रँक आहे, म्हणून याला नाव पडलं डबल स्लाइडर क्रँक चेन मेकॅनिझम. ओके, वर्किंग कळालं. मग मी फक्त त्याला एक्सप्लेन केलं शब्दांमध्ये, काय की इन दिस मेकॅनिझम रोटरी मोशन ऑफ क्रँक इज कन्व्हर्टेड इनटू द रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन. या मेकॅनिझम मध्ये काय केलं गेलं की क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये केलं गेलं. की जेव्हा क्रँक असा रोटेट होतो तेव्हा पिस्टन पुढे मागे स्लाइड होतो, म्हणजे रेसिप्रोकेट होतो. मग लिंक नंबर 1 फिक्स आहे, लिंक 3 आणि लिंक 4 स्लाइड होतात ते ऍज अ स्लाइडर. तुम्ही पाहू शकता ही लिंक नंबर 1 आहे, ही फिक्स आहे. मग कोण स्लाइड होतंय, लिंक नंबर 4 जी आहे ती अशी पुढे मागे स्लाइड होती, ज्याला पिस्टन रॉड म्हणू शकतो आपण. आणि लिंक नंबर 3 आहे ती सुद्धा वर खाली अशी स्लाइड होऊ शकते. मग या 2 स्लाइड म्हणून काम करतात, लिंक 3 लिंक 4. आणि क्रँक ही लिंक नंबर 2 आहे जी रोटेट होतीये. मग ड्युरिंग द क्रँक रोटेट्स, ड्रायव्हिंग क्रँक रोटेट्स, जेव्हा ड्रायव्हिंग क्रँक रोटेट होतो युनिफॉर्मली, सलग असा तो रोटेट होतो, तेव्हा या मेकॅनिझम मध्ये स्लाइडर पी म्हणजेच लिंक नंबर 3 आणि पिस्टन रॉड म्हणजे लिंक नंबर 4 दोघेही ऍट द सेम टाइम काय होतात, रोटेट होतात. याबद्दल आपण एक हे सुद्धा पाहिलं होतं, छोटासा व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की नेमकं याचं मेकॅनिझम कसं होतं. परत एकदा छोटासा व्हिडिओ बघून घेऊ आपण स्कॉच योक मेकॅनिझम साठी. स्कॉच योक मेकॅनिझम मध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला पाहायचंय. बघा बरं का, स्कॉच योक मेकॅनिझम मध्ये आपण हा व्हिडिओ पाहू शकतो. बघा, हा फार मोठा होईल हा व्हिडिओ. बघा, यामध्ये सुद्धा तुम्हाला सगळं काही समजेल. बघा आता मेकॅनिझम नेमकं कसं आहे. बघा, स्कॉच योक मेकॅनिझम. बघा, हे जे रेड कलरचा दिसतोय हा तुमचा क्रँक आहे जो रोटेट होतोय. ओके, हा जो डॉट दिसतोय ना, हा डॉट, हा बघा ह्या लिंक नंबर 4 मध्ये असा वर खाली होतोय, म्हणजे स्लाइड होतोय, म्हणजे तुमचा स्लाइडर नंबर 1 आहे. आणि जेव्हा तो स्लाइड होतो तेव्हा पिस्टन रॉड सुद्धा स्लाइड होतोय, म्हणजे झाले 2 स्लाइडर. मग हा जेव्हा स्लाइड होतो तेव्हा त्या फिक्स लिंक मध्ये तो पिस्टन सुद्धा पुढे मागे स्लाइड होतो. म्हणजे क्रँक झाला रेड कलरचा, लिंक नंबर 4 झाली ही ब्ल्यू कलरची, आणि हा जो पॉइंट आहे हा पॉइंट आणि हा पिस्टन रॉड हे झाले स्लाइडर. हे झालं स्कॉच योक मेकॅनिझम. ओके, हे आपण काल पाहिलं होतं. Like, share and subscribe. Thanks for watching.